आहे ना, चालू आहे. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण कॅमेरा या ठिकाणी वळवायचा आहे. त्यानंतर बाळकृष्ण खैर साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी रवींद्र आंबेर यांना विनंती करतो की मामाचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. यानंतर प्रदीप दादा उघडे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी दिलीप भगत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदीप दादाचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. अनंत थोराड या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अनिल खैर सरपंच यांच्याशी संपर्क साधायचा आहे थेट. आदरणीय जगन पारधी साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यानंतर सत्कार मूर्ती आहेत जगन पारधी साहेब. रवींद्र आंबेर साहेब आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जगन पारधी साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्यानंतर कमळे मामा यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. तर आदरणीय जयवंत बसवा साहेब आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गेम ऑन. पहिला करताय कंटिन्यू करू मग गेम ऑन. ते आहेत ना इथं मॅचला, तुम्ही त्यांनाही घेऊन जाता का काय? ते आहेत ना, त्यांना घेऊ थांबा. ते इथून लवकर जाणार आहे. या ठिकाणी आदरणीय काशीनाथ भाग्यवंत साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. पहिला चेंडू अतिशय चांगला, दोन धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होता खेळपट्टीवर, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या दोन फलंदाजामध्ये फलंदाज आपण पाहतोय रवी भगत आणि जगदीश ही जोडी सलामीची सलामीवीर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय या वारदोली या संघाची. सामना आपण पाहतोय एका बाजूने मोठी दामणे त्याच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी सज्ज आहे, त्याच विभागातील एक दादा संघ अर्थातच वारदोली हा संघ. त्यानंतर वसंत जुगरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. आयवा जेलसाठी बक्षीस वाढलेलं आहे. प्रेक्षक वर्गाला सुवर्ण संधी आहे. जगदीश शेठ म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चला खेळाडू तयार राहा. आयवा जेल पकडा आणि 500 रुपयांचं पारितोषिक जिंका. 3 चौकारासाठी आलेश मामा तोराड यांच्याकडनं 500 रुपये. 3 षटकारांसाठी धर्माशेठ भाग्यवंत यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तसेच आदरणीय राजेश शेठ पाटील आणि आदरणीय दमदार आमदार किसन कतरे साहेब यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. घेऊन चालतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र सामना आपण पाहू शकाल. एका बाजूने मोठी दामणी त्याच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी सज्ज झालाय अर्थात वारदोली संघ. सलामीवीर जगदीश आणि रवींद्र ही जोडी. बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक सरसावलाय का नसतील आणि पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिला. गोलंदाज आपण पाहू शकाल नरेश. मात्र
गोरगरिबांचे कैवारी आणि आमचे जवळचे मित्र आणि आदिवासी समाजासाठी नेहमीच धडपड करणारे व्यक्तिमत्व म्हणजे योगेश शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सहर्ष मानपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत केले जात आहे. त्यांच्या समवेत आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी अंकुश चिडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच संतोष लचके साहेब, त्यानंतर पंडित आवटे साहेब, पंडित लचके साहेब आणि तसेच आदरणीय उल्हास निर्गुणा साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. किशोर थोराड आणि अनंता थोराड थेट सरपंच यांच्याशी संपर्क साधायचा आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे रवींद्र आंबीर साहेबांकडनं. तर 3 चौकारांसाठी अलेश तोराड यांच्याकडनं 500 रुपये, 3 षटकारांसाठी धर्माशेठ भाग्यवंत यांच्याकडनं 2000 रुपये. आदरणीय राजेश शेठ पाटील आणि दमदार आमदार किसन कतरे साहेब यांच्या कटआउटला म्हणजे बॅनरला डायरेक्ट हिट झाला तरी सुद्धा 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल आदरणीय धर्माशेठ भाग्यवंत यांच्याकडून. आणि आले आले मात्र दादांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि कोणत्याही प्रकारची हॅट्रिक झाली तर तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. लो फुलटोचा चेंडू इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पंचांनी तर नो घोषित केलाय. 4+1 धावा मिळतील 4+1. आल्या आल्या मात्र मान्यवरांनी एटीएम खुलं केलं. याच संघाला आपण पाहू शकाल. स्वर्गीय किशोर तात्या पाटील प्रतिष्ठान बोनुले या संघाला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद. मी कौतुक करेन या ठिकाणी मात्र डीजे ऑपरेटर नाना खंडवीचं सुद्धा खूप चांगलं या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात. त्यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार. आमचे ब्रदर स्पोर्ट लाईव्हचे ब्रदर स्पोर्ट लाईव्हची पूर्ण टीम या ठिकाणी अतिशय चांगली मेहनत या मैदानातील क्षण आणि क्षण टिपण्याचे कार्य करतात. त्या ब्रदर स्पोर्ट लाईव्हचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र अजून एक चांगला फटका फ्रीचा चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि इथून अजून एक चौकार मिळाला आणि चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद 14. डावकरी आताचा फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय जगदीश तगडा फलंदाज आहे. या फलंदाजाच्या रडार मध्ये चेंडू आला तर निश्चितच आउट ऑफ आर जाईल. इथे मात्र हलक्या शॉटाने कट केलाय. ऑन साइड रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण पहिली धाव वेगाने दुसरीचा कॉल आहे आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावर 16. विजय आणि जगदीश ही जोडी संघर्ष करताना पाहतोय. या दोनही संघाच्या संघनायकांनी पूर्ण संघाने या चमचमत्या ट्रॉफ्या पाहिल्यात आणि या चमचमत्या ट्रॉफ्यांसाठी ही स्पर्धा आणि या संघर्ष चालू आहे या मैदानामध्ये. या ज्या चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी त्याने खऱ्या अर्थाने आम्हाला मोलाचं सहकार्य, मोलाची साथ आणि खंबीर आधार दिला तो आदरणीय जगदीश शेठ म्हात्रे यांचा जय बोले क्रिकेट संघ कुशुलीच्या वतीनं मनपूर्वक खूप खूप आभार. तसेच बोनुली संघाचा रिवर्सचा बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातं तो विलास आवले सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हॅलो नाना खंडवी स्वतः धावपलकर धावा लागल्यात आतापर्यंत 20 धावा. RSDJ चे प्रोप्रायटर गोलंदाजी मार्कवर स्वतः नाना खंडवे आहेत. 3 दिवसामध्ये आम्हाला चांगले सहकार्य केलंय. या नाना खंडवीनं त्यांचे सुद्धा खूप आभार. अतिशय चांगला वेगवान गोलंदाजी टिचून मारा करतोय या ठिकाणी मात्र नाना खंडवी. 3 दिवस या गोलंदाजाने या ठिकाणी मात्र पाहिले खेळपट्टी कशी आहे, खेळपट्टीचा कोणत्या प्रकारचा आपण चेंडू फेकला तर तो आपल्यासाठी बेनिफिट राहील हे या ठिकाणी मात्र नानाने पाहिलंय. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी, 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन इथे मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र भरकटला. पंचांच्या भूमिकेत असोसिएशन मान्यता प्राप्त पंच आणि अंबरनाथचा वंडर बॉय कॅप्टन कुल अनंता गावंडाला पाहू शकाल, मॅन फ्रॉम चिंचवली. तर दुसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय भरत खैर, ज्याने काल मात्र कमाल केली तो आहे भरत खैर. इथे मात्र फटका चांगला, मनगटी ताकदीचा वापर आणि 500 रुपये मिळवलेले आहेत. चेतन चौधरी 500 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. आयवा झेल या बसा, या गावाचं नाव सांगा तुमचा. चेतन चौधरी गाव आहे गावाचं नाव कुशिवली, नाव चेतन चौधरी. ओके, या ठिकाणी 500 रुपयाचा मानकरी म्हणजे रात्र आपली फायद्यात आहे. इथे मात्र अर्ध्या षटकाने कट केलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला दाडलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतायत परंतु चेंडू मात्र शर्यत जिंकतोय. येतोय हा चौकार. तसेच व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र पोलीस, आमचे जवळचे मित्र, आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे भावी अध्यक्ष आदरणीय किशोर उघडे साहेब तुझा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गड्याना काळा कोट घालला काय दिसलाच नाही. इथे मात्र उंची जास्त, अंतर कमी, क्षेत्ररक्षक चाललाय दपत आणि अतिशय चांगला झेल टिपलाय. इथून मात्र अजून एक फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक लागला दुसरा. या ठिकाणी मात्र बक्षिसांची खैरात झाली आहे परंतु अजूनपर्यंत फक्त आयवा झेल पकडले. चेतन चौधरी मॅन फ्रॉम कुशिवली 3 चौकारांसाठी आलेश तोराणे यांच्याकडनं 500, कोणत्याही प्रकारची विकेट हॅट्रिक संपादित केली म्हणजे 3, तर योगेश शेठ पाटील यांच्याकडनं 5000 रुपये 3 षटकारांसाठी. आणि या ठिकाणी बघा असं बक्षीस लावायचं असतं. या ठिकाणी बक्षीस तर सर्वच लावतात परंतु या ठिकाणी जे बक्षीस लावलंय ते अतिशय चांगलं आहे. मी अनाउन्समेंट करतो. इथे मात्र चांगल्या हाताने खेळलाय. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न नाहीये.
दोनही पंच जे मैदानी दोन पंच आहेत अनंत गावंडा आणि भरत खेर या दोनही पंचांसाठी स्वर्गीय किशोर तात्या पाटील प्रतिष्ठान अर्थातच योगेश शेठ पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या या मान्यवरांसाठी. तर जे आपण कटआउट पाहतोय ते TDC बँकेचे माजी अध्यक्ष आदरणीय राजेशदादा पाटील यांच्या कटआउटला डायरेक्ट जर हिट झाला तर धर्मा शेठ भाग्यवंत माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कराड यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तसेच दमदार आमदार विकासाचे वारे आणि आदरणीय किसन कतोरे साहेब यांच्या जर बॅनरला डायरेक्ट हिट झाला तरी सुद्धा 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. ते म्हणजे धर्माशेठ भाग्यवंत यांच्याकडून. नवीन गोलंदाज संतोष खंडवे. इथे मात्र बॅटची हिडिंग आहे. शॉर्ट फाईन लेगला अतिशय चांगला झेल टिपला आणि या ठिकाणी मात्र धक्का लागला तो तिसरा. धावसंख्या 32 असताना एंटर झालाय रुपेश वाघ. इन अँड ऍक्शन मध्ये आपण 5व्या क्रमांकावर पाहू शकाल. रुपेश वाघला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल कारण तिसरं षटक आहे आणि 32 धावा आतापर्यंत धावफलकावर लावल्या जात आहेत. अवंतर धाव मिळेल. या अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. तर याच दरम्यान आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय सुभाषजी आंबीर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचं सुद्धा सरश हार्दिक स्वागत. तसेच आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याचे सल्लागार आदरणीय गणेश दादा आंबे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा जय बोले. क्रिकेट संघ कुशिवली आयोजित आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी मात्र अतिशय शांत वातावरणामध्ये गुलाबी थंडीमध्ये हे सामने इथे पाहतोय. या ठिकाणी अप्पर कटचा वापर केलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल वन बॉल सीमा पार. दोन चौकार मारले तर आलेश मामा तोराड यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल. धावफलकावर धावा लागला 37 धावा. आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. अजूनही विचार केला तर अजूनही तर याच दरम्यान पेशाने शिक्षक आहेत आणि आमचे जवळचे मित्र गाडेश्वर गावचे आणबाण शान अर्थातच वामन इंदोळे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब या पण व्यासपीठावर आपले सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच गाडेश्वरचे किरण शेठ डुमना साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. तसेच सिकेटी कॉलेजचे क्लार्क आणि आमचे जवळचे मित्र गाडेश्वर गावचे सुपुत्र आदरणीय संजयजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की या पण व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच आदरणीय
गौरव शेठ दरावडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपले सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच गाडेश्वर गावचे पोलीस पाटील आदरणीय बुधाजी चौधरी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेब या आपण व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत करतोय. तर या ठिकाणी आपण चौफेर बाजूने जे कटआउट पाहतोय स्टेजच्या डाव्या बाजूने जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी मलंगड विभागाचे अध्यक्ष आदरणीय अभिमन्यू गोटराम म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी कटआउट आपण पाहू शकाल. त्यानंतर उद्योजक आदरणीय उदय शेठ गायकवाड यांचा कटआउट आपण पाहू शकाल. त्यानंतर जिल्हा परिषदचे ठाण्याचे सदस्य आदरणीय श्यामदादा पाटील यांचा आपण कटआउट पाहू शकाल. त्यानंतर टीडीसी बँकेचे माजी अध्यक्ष आदरणीय राजेश शेठ पाटील यांचा या ठिकाणी आपण कटआउट पाहू शकाल. त्यानंतर कृषी उत्पादन समिती उल्हासनगर चे सभापती आदरणीय राजेंद्रजी वारे साहेब यांचा कटआउट पाहू शकाल. त्यानंतर खरड ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आणि या स्पर्धेचे आयोजक आदरणीय अनिल सोमा खैर साहेबांचा या ठिकाणी कटआउट पाहू शकाल. त्यानंतर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आली आहे त्या दमदार आमदार धावसंख्या झालेली आहे ती 44. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे त्या दमदार आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा आपण कटआउट पाहू शकाल. त्यानंतर माजी आमदार गणपत शेठ गायकवाड यांचा कटआउट पाहू शकाल. त्यानंतर या स्पर्धेचे सर्वेस्व आमच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला मोलाचं सहकार्य देणारं व्यक्तिमत्व अर्थातच दीपेश शेठ गायकर यांचा या ठिकाणी आपण कटआउट पाहू शकाल. त्यानंतर या स्पर्धेची आणबाण शान ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये आमच्या खांद्यावर मायेचा हात दिला ते आदरणीय जगदीश शेठ म्हात्रे यांचा कटआउट आपण पाहू शकाल. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक सरसावलाय आणि इथे मात्र लॉलीपॉप झोल सोडलाय. काय बोलायचं आहे गड्याला, इजी कॅच द्याल ज्याला संघाचा संघनायक होता आणि इथून मात्र झेल ड्रॉप झाली. धावसंख्याचा विचार केला तर 51 धावा या ठिकाणी मात्र धावफलकावर लावल्या जातात. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या वारदोली संघासाठी. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 4 चेंडूमध्ये किती धावा बनवेल ही येणारी काळ आणि वेळ ठरवेल. त्यानंतर आपण वैभव शेठ गायकवाड यांचा या ठिकाणी आपण कटआउट पाहू शकाल. इथे मात्र लोपुलटोचा चेंडू ऑफसाइड रिजन मध्ये खेळून काढलाय. चेंडू डोक्याच्या वरनं फ्लाय होतोय. अजून एक दमदार फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 55. विचार केला तर जगदीशनं मात्र 5 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्यात आणि रुपेशनं 7 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलं. इथे मात्र फटका ऑनसाइड रिजन मध्ये केला. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तर याच दरम्यान या स्पर्धेचे इथे मात्र हलक्या शॉटाने कट केलाय. ही स्पर्धा भरवण्यासाठी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारं व्यक्तिमत्व म्हणजे एक युवा नेतृत्व
निलेश म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तमाम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी तुकाराम वाघ सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अक्रॉस द लाईन केलाय, चेंडूला मात्र मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं भिरकावून दिला, भिर षटकार. कटआउटचा विचार केला तर अविनाश दादा साळवी यांचा कटआउट आपण पाहू शकाल. त्यानंतर विलासजी म्हात्रे साहेबांचा कटआउट पाहू शकाल. त्यानंतर उदय शेठ पवार यांचा आपण कटआउट पाहू शकाल. राजेश विलास म्हात्रे साहेबांचा कटआउट आपण पाहू शकाल. त्यानंतर नवनाथ मडवी सरांचा आपण कटआउट पाहू शकाल. त्यानंतर हेमंतदादा पाटील यांचा कटआउट आपण पाहू शकाल. आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुका जिल्हा ठाण्याचे अध्यक्ष आदरणीय संतोषजी भगत साहेबांचा कटआउट आपण पाहू शकाल. विलास पाटील सरपंच गृह ग्रामपंचायत नारायण यांचा आपण कटआउट पाहू शकाल. त्यानंतर बालचंद्र म्हात्रे साहेब यांचा आपण कटआउट पाहू शकाल. त्यानंतर पिंटू दादा म्हात्रे यांचा आपण कटआउट पाहू शकाल. त्यानंतर गृह ग्रामपंचायत नेवाळीचे माजी सरपंच सुनील दादा जाधव यांचा आपण कटआउट पाहू शकाल. तर या ठिकाणी मात्र आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. मान्यवरांना विनंती आहे, या पण संजय दादा भगत, पोलीस पाटील बुधाजी चौधरी साहेब, किरण शेठ डुमना, या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपली जागा या ठिकाणी व्यासपीठावर आहे. तर या ठिकाणी आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. बोनुली गावचे आणबान शान, गोरगरिबांचे कैवारी आदरणीय योगेश शेठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय जगदीश शेठ म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र योगेश शेठ पाटील यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. नाद एकच, बैलगाडा शर्यत आणि पोलीस बैलाचे मालक आदरणीय योगेश शेठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया योगेश शेठ पाटील यांचा. त्यानंतर आयवा जेल पकडली होती, त्या खेळाडूने 500 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. त्यानंतर आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय सुभाषजी आंबीर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. आयवा जेलसाठी पप्पू वाघ कुशुली यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. अरे वा, नवं असं तयार झालं पाहिजे गाडी. त्यानंतर आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याचे सल्लागार, आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान आदरणीय गणेशदादा आंबीर साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व अर्थातच किशोरजी उघडे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. बूथ प्रमुख तुषार गायकर या जरा स्टेजवर. 3 दिवस उपस्थित मला माहिती आहे आपले आहे, अजूनही आपली शेवटची रात्र उद्याची आहे. इथे मात्र पटका चांगला आहे, फक्त फर्स्ट स्लिप मध्ये कट केलाय चेंडू, शेवटच्या मुवमेंटला अडवला जातोय. 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होतोय खेळपट्टीवर आणि पाहता पाहता चित्त्याच्या वेगानं 3 धावा पूर्ण. यापुढील मॅच असेल पोखरवाडी संघाचा संघनायक आणि करंजाडे पनवेल संघाचा संघनायक. आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पोखरवाडी संघाचा संघनायक आणि
करंजाडे पनवेल या संघाचा संगनायक या आपण नाणेफेकीसाठी इथे मात्र षटकार घोषित केलाय आणि या षटकारानं मात्र दमदार एंट्री व्हायला मिळाली. फलंदाज आपण पाहतोय नरेश. चला दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण यायचं आहे. पोखरवाडी संघाचा संघनायक आणि करंजाडे पनवेल संघाचा संघनायक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. करंजाडे संघाचा कर्णधार लगेच यायचा आहे. पोखरवाडी संघाचा संघनायक सुद्धा लवकरात लवकर यायचा आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांचा खूप खूप आभार. या ठिकाणी जय बोले क्रिकेट संघ कुशिवली आयोजित आमदार चषक 2025 मध्ये आपण आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल तुमचं शब्द सुमनाने सहर्ष मनपूर्वक खूप खूप आभार. त्रिमूर्तींना विनंती आहे की साहेब या आपण व्यासपीठावर. किरण शेठ डुमडा, संजयजी भगत, बुधाजी चौधरी साहेब या त्रिमूर्तींना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि आदरणीय दरोडा साहेब या ठिकाणी या सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनाने सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते. तर करंजाडे संघाचा संघनायक या ठिकाणी आमच्या समावेश जोडलेला आहे. तर मी विनंती करतो की पोखरवाडी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय योगेश पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सर्वप्रथम दोनही कर्णधारांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. करंजाडे पनवेल आणि या ठिकाणी आपण पोखरवाडी खालापूर तालुक्यातील हा संघ आहे. या संघाची नाणेफेकी करण्यासाठी मी आदरणीय योगेश पाटील यांना विनंती करतो. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी होते. बॉल दिलाय करंजाडे संघाला, नाणेफेकी जिंकला. या ठिकाणी मात्र अभिनंदन पोखरवाडी टीम. काय निर्णय असेल? निकीश क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण सामना 4 षटकांचा आहे. किती धावांपर्यंत समोरच्या करंजाडे संघाला आपण रोखणार? 30 ते 35. निश्चितच 30 ते 35 धावापर्यंत रोखण्यासाठी आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल. मग कोणते असे गोलंदाज आपल्याकडे आहेत जी चांगली गोलंदाजी करतील? आहेत असे गोलंदाज. निश्चितच शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी मात्र नाणेफेकी हारलाय. प्रथम मात्र आपल्या वाट्याला फलंदाजी आली. तर जर नाणेफेकी जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण असता. क्षेत्ररक्षण म्हणजे, परंतु या ठिकाणी विरुद्ध दिशा झाली. आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. सामना 4 षटकांचा आहे. तर प्रथम फलंदाजी करताना किती धावा बनवाल? 40 ते 50. 40 ते 50. आम्ही करंजाडे संघ आम्ही पहिल्यांदाच पाहतोय या मैदानामध्ये दाखल झालाय. तर निश्चितच फलंदाजीमध्ये कोणाकडनं जास्त अपेक्षा असतील? राहुल आहे, ज्ञानेश्वर आहे, लक्ष्मण आहे, रोहित आहे, स्वतः मी पण आहे. निश्चितच म्हणजे खोलवर फलंदाजी आपली ही जमेची बाजू आहे. प्रश्न आयोजनाविषयी काय सांगशील? खूप सारा आयोजन एकदम खूप छान आहे. मी पण एकदा पहिल्यांदाच खेळायला आलो या एरियात. मागच्या वेळेला आम्ही मोदरला खेळलेलो, पण तिथं आम्ही दुसरा मारलेला. त्यामुळे आम्हाला आमचा संघ एवढा मोठा नाही. पण आता आम्हाला या गटात खेळायला तर आमचा मोठा संघ नाही आहे. ठीक आहे, तरी पण आमचं खेळूया. निश्चितच खेळ खेळूया, कारण नाईट रजनीमध्ये भले भले संघ ढेर होतात. दोन्ही संघांना देऊया लाख साऱ्या शुभेच्छा. टू द टॉप बॉक्स. थँक्यू वाघ सर. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये या. मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करेन. आपण पाहिलं गेला भरपूर मोठ्या संख्येनं पाहुण्यांची माहिती आली. त्यानंतर मात्र पाहुण्यांचा मान सन्मान आणि त्यानंतर मात्र कुठे का होईना कॉमेंट्रीला मात्र थोडासा पूर्णविराम दिला होता आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा मात्र सामन्याकडे वळूया. वारदुली आणि धामणी या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये या. अप्रतिम गोलंदाजी मात्र लाईन खराब आहे. पंच आम्हाला सांगतील की इट इज अ वाईट चेंडू आणि अतिरिक्त धाबेनं संघाची टोटल धावसंख्या अशुभ अंकावरती अर्थातच 17 आकड्यावरती आपण पाहतोय.
65 धावेचा टार्गेट सेट केलंय आणि त्यासाठी हा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये. समोर नरेश जुगऱ्या ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र बोट अक्षरशः वळवल्या, फिंगर रोल केले, पंच आम्हाला सांगतील की लाईन खराब आहे आणि इथून मात्र सॉफ्ट सिंगल आपण पाहिलं गेलं वाईट. मात्र इथून क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा यावेळेस मात्र रिव्ह्यू यावेळेस मात्र घेतला गेलाय आणि इथून मात्र पाहिलं जाईल आपण पाहतोय टेक्निकल रूम मध्ये निश्चित स्वरूपात ब्रदर स्पोर्ट इव्हेंटच्या माध्यमातून यावेळेस मात्र चेक केलं जाईल. तिसरं पंच आम्हाला सांगतील. तर या ठिकाणी दोन्ही टीमसाठी हाईट फॅक्टरसाठी आणि रनआउटसाठी फक्त रिव्ह्यू दिला जाईल. अन्यथा याच्या व्यतिरिक्त कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाही. या ऑफिशियल पंच जो काय निर्णय देतील त्यावरती मात्र आपल्याला ठाम राहावं लागेल. पंचाने मात्र यावेळेस वाईट घोषित केलाय आणि इथून मात्र अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि एका धावेनं संघाची टोटल धावसंख्या 18 अंकावरती आपण पाहतोय. तसेच आपण पाहतोय ऑफिशियल पंचांना जर का कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर पंच मात्र तिसऱ्या पंचांकडे मात्र यावेळेस मात्र मदत घेऊ शकतील. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. बघा वाहन चालक मालकांना विनंती असेल, बघा ज्याची कुणाची 4 व्हीलर गाडी असेल त्यांना प्रेमाची विनंती असेल पार्किंगसाठी शेतामध्ये आपल्याला जागा उपलब्ध केल्या त्या ठिकाणी मात्र पार्किंग करायच्या जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. या जाऊया मॅचच्या दिशेने. सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. गोलंदाज विजय बुतमरा अक्षरशः कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेला संघाची टोटल धावसंख्या 18 अंकावर. दुसऱ्या षटकातील अद्यापर्यंत मात्र उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, कमालीचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जाईल लॉंगनला क्लिअर करत 1 बाउन्स सीमा पार. हा शानदार चौकार. बात्या अप्रतिम संगीत आपण पाहिलं गेल्या सध्याच्या घडीला आपण जर का पाहिलं गेला बैलगाडा क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या संख्येनं क्रेज आहे आपण पाहतोय. मात्र जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील भरपूर महत्वाचा. या ठिकाणी आपण पाहिलं गेला दुसऱ्या षटकातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 22 धावा जरूर पाहतोय. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बाडी. पंच आम्हाला सांगतील की लाईन खराब आहे आणि इथून पुन्हा एकदा अतिरिक्त धावेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. आपण पाहिलं गेल्या 23 अंकावरती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत तळ टोकून उभी आणि इथून मात्र कमबॅक करेल का विजय हा गोलंदाज हे देखील पाहावं लागेल. पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध आउट ऑफ द पार. बिग हिट हा दमदार षटकार. यावेळेस मात्र 4 चेंडूचा सामना जरूर केलाय. मात्र त्यामध्ये 14 धावा खर्च केल्यात आपण पाहतोय. तर याच दरम्यान आपण जर का पाहिलं गेला वाघाजवाडी गावचे युट्यूबर नंदू जुगरे यांच्याकडून मात्र जे हनुमान वारदोली टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ऑनलाईन मात्र मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. टॉसचा लाईन खेळण्याचा प्रयत्न भटका भरपूर सुंदर सजवला आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षण तोपर्यंत डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा आपण पाहतोय. आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या 31 या अंकावरती. 65 धावेचा पल्ला गाठायचा आणि त्या अनुषंगाने बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः नरेश जुगरेचा विचार केला गेला अद्यापर्यंत
8 चेंडू आणि 22 धावसंख्येवरती नाबाद खेळ करत असताना मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबेल का हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस त्यावरती पुरेपूर वसूल चेंडू जाईल सीमा पार बिग हिट हा दमदार षटकार. समाप्त झाल्याने संघाची टोटल धावसंख्या 37 धावा. येणारे 12 चेंडू आणि गरज असेल 28 धावसंख्येच्या. प्रति षटका म्हणजे 14च्या सरासरीनं धावसंख्या बनवावी लागेल. जर का एखादा कमबॅकिंग षटक आला तर पुन्हा एकदा वापसी केली जाईल मॅच मध्ये जे अनुमान वारदोले टीमच्या माध्यमातून. यात मात्र शंका नाही. या मात्र पूर्णपणे हवी झाल्या मैदानाच्या आतमध्ये नरेश जुगरे हा फलंदाज. नरेश जुगरेचा विचार केला गेला वैयक्तिक खेळी आपण जर का पाहिले गेले अप्रतिम बॅटिंग साकारले मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू आणि तब्बल 28 धावसंख्येवरती नाबाद खेळ करत असताना एका ती मात्र झुंज जरूर दिल्या ज्या रीतीनं दुसरं षटक महागडी गोलंदाजी राहिल्या विजय बुद्धवरावच्या माध्यमातून. मात्र इथून येणारे 12 चेंडू 28 धावा वाचवल्या जातील का बॅटिंग करत असताना जे वाघोबा धामणे टीमच्या माध्यमातून बनवल्या जातील अनेक सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आणि त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला या 2 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा मास्टर माइंड खेळाडू जगदीश केंगेला आपण पाहतोय उर्फ जेके. यावेळेस पाहावं लागेल संघाचं भविष्य स्वतःच्या हातामध्ये सोपवलं आपण पाहिलं गेला कारण हे षटक फार निर्णायक राहील. जर का या षटकामध्ये कमबॅकिंग गोलंदाजी दाखवल्या तर येणाऱ्या गोलंदाजाला फारसा आत्मविश्वास वाढून जायला आपण पाहतोय. समोर फलंदाज दीपक कंडव्या सातत्यानं विस्फोटक खेळी सड्या मात्र या फलंदाजाकडे पाहिलं जातं. मात्र पाहावं लागेल शॉर्ट ऑफ लेन अक्रॉस द लाईन कमालीचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू मात्र खेळला गेलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि या चुका आपल्याला मात्र भरपूर मागात पडतील. पंच आम्हाला सांगतील की चेंडू जाईल सीमा पार धावा मिळतील 4. क्या बात या चुका आपल्याला भरपूर काय सांगून जातील. 65 धावा मात्र वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातील का वारदोले टीमच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा ब्लॉकाची सफर स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये दोन्ही फलंदाज एकाच एंडला. इथून मात्र विकेटचं पतन सांघिक यश लाभेल आणि ज्या विकेट साठी जाळे रचलं होतं तो फलंदाज बाद होईल. नरेश जुगऱ्या बॅक टू द डगआउट. रनआउटचा शिकार ठरला. इथून मात्र मॅचचा टर्निंग पॉईंट ठरेल का येणारा वेळ आपल्याला भरपूर काही सांगेल आपण पाहतोय. तर आपण पाहिलं गेला अद्यापर्यंत 2 चेंडू फेकी केले जगदीश केंगेनं. त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर विकेटचं पतन आपण पाहिला. संघाची टोटल धावसंख्या 41 अंकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका सुंदर सजवलाय मात्र थोडंसं फंबलिंग तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा मात्र कॉलिंग बरोबर नाही आणि तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मांडलं जाईल आणि एका धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेल्या 42 अंकावरती. या षटकातील 3 चेंडू फेकलेत आणि फार चांगलं कमबॅक करत असताना ज्या ठिकाणी 12 चेंडू 28 ची गरज होती समीकरण थोडंसं कठीण होत असताना आपण पाहतो धामणे टीम सध्या समोर फलंदाज पप्प्या भारती अनुषाक वरती आपण पाहतोय. इथून मात्र संकट मोचक बॅटिंग करेल का ज्या ठिकाणी थोडंसं का विना मात्र बॅकफुटला फेकला गेलाय. इथून प्रयत्न केले जातील का आपल्या टीमला विजय घेऊन आणण्यासाठी हे देखील पाहावं लागेल. समोर मास्टर माइंड खेळाडू जगदीश केंग्या आपल्या बोटाच्या जोरावरती अक्षरशः फलंदाजाला नाचवत असताना पुन्हा एकदा मात्र थोडंसं खराब पिके आणि तोपर्यंत लगेच रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या आणि मिळेल सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या हळूवार गतीनं का होईना 43 अंकावरती आपण पाहतोय.
8 चेंडू आणि समीकरण 22 धावसंख्येची अद्याप गरज असेल. या 2 चेंडूमधून एखादा विकेट मॅच मध्ये मात्र रंगतदार स्थिती निर्माण करायला आपण पाहतोय. या वेळेस पाहावं लागेल जगदीश केंग्या आतापर्यंत 4 चेंडू सुरेख फेकलेत आणि इथून या 2 चेंडू जर का अचूक टप्प्यावरती फेकल्या तर धामणी संघाला कुठे का होईना संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू शॉर्ट प्लेन ताकदीचा प्रचंड वापर नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आपण पाहतोय. पंच आम्हाला सांगतील एक टप्पा घेत चेंडू सीमा पार धावा मिळतील 4. आपल्याला सामना पाहायला मिळेल. तर पोकरवाडी टीमला आज खऱ्या अर्थानं ज्यांना पॅक केला आपण पाहतोय गणेश शेट यांचं देखील आगमन झालं गेलंय. त्यांना देखील विनंती असेल की या मंचावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. गणेश शेट खडके आणि कुशल शेट लोत्या नितीन शेट पारधी या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की मंचकर्तीन मात्र स्थानापन्न व्हायचंय. पोकरवाडी या टीमला मात्र आज त्यांना पुरस्कृत केलं गेलं आपण पाहतो. तसेच त्यांच्या समूहात आमचे परम मित्र चेक. तर याच दरम्यान फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये कार्यरत असणारे आदरणीय विकी गुटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर जायचं आहे. तर निश्चित स्वरूपात अमोलजी वीर यांचं देखील आगमन झालं गेलंय. वाघाजोडी गाभातील एक समालोचक त्यांचं देखील आगमन झालं गेलं. त्यांना देखील विनंती असेल की या मंचावरती आपलं देखील स्वागत असेल. 6 चेंडू आणि गरज असेल 18 धावसंख्येच्या 3 विकेट सामना फिनिश होईल. मात्र त्यासाठी प्रयत्न केले जातील का? गोलंदाजी ट्रॅकवरती राहुलला आपण पाहतोय. यावेळेस मात्र संघनायकाने विश्वास दाखवलाय मात्र त्यावरती साध्य ठरेल का? समोर पप्प्या पारत्या संघाचा प्रमुख ट्रम्पकार फलंदाज यावेळेस आपण पाहतोय अनुष्ठाक वरती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू मध्ये प्रचंड वेग होता आणि इथून मात्र डॉट चेंडू संगता. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढे मात्र पुन्हा एकदा मात्र विजयाच्या समीयत गवस निघालेला आपण पाहतोय. जे हनुमान बारदोली संघ यात मात्र शंका नाही. या जेवढे मोठे फटके येतील पुन्हा एकदा मात्र वापसी केली जाईल. जे वागोबा धामणी टीमच्या माध्यमातून पाहावं लागेल. 5 चेंडू 18चं समीकरण सामना अद्यापही बॅलन्स आपण पाहतोय. एखादा बेगीट मॅच मध्ये मात्र रंगस्थिती निर्माण करेल मात्र त्यासाठी प्रयत्न केले जातील का? पप्प्या पारते ऑन स्ट्राईक वरती आज देखील आपण पाहिलं गेला फार चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील यात मात्र शंका नाही. या शॉर्ट प्लेन पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये परिवर्तन इथून जर का पाहिलं गेला सलगचा दुसरा डॉट चेंडू आणि विजयाच्या समीयत जात असताना जे हनुमान वारदोली संघ 65 धावा आणि त्या कुठे का होईना फार चांगली गोलंदाजी राहिली आपण पाहतोय. जगदीश केंगेने केलेलं कमबॅक आणि तिथून मात्र अप्रतिम वापसी आपण पाहिली. 12 चेंडू 28 ची गरज होती. त्यानंतर समीकरण राहिल्या 6 चेंडू 18. आता समीकरण राहिलं आपण पाहतोय 4 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज असेल. अक्रॉस द लाईन पट्ट्या सुंदर सजवल्या पांढऱ्या ग्रीजरला टार्गेट केले जात आहे. चेंडू जाईल एक टप्पा घेत हा दमदार चौकार. क्या बात या प्रतिम संगीत या स्पर्धेचं टायटल संगीत आपण पाहतोय. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आपण पाहतोय सौभाग्य होत्या सुलभाताई गायकवाड ज्यांना आमदार होण्याचा भाग्य लाभला आपण पाहतोय. नुकताच आपण जर का पाहिलं गेल्या त्यांचे चिरंजीव प्रणव शेठ गायकवाड यांचं आगमन आपण पाहिल्या. त्यांची रॉयल एंट्री पाहिली आणि इथून आपण पाहिलं गेल्या त्यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहिली गेल्या. अतिशय दर्जेदार स्पर्धा जे बोलल्या क्रिकेट संघ कुशुल्या यांच्या संयुक्त विद्यमानानं ही दमदार आमदार स्पर्धा आपण पाहतोय. अद्यापर्यंत आपण जर का पाहिलं गेलं लाईव्हच्या माध्यमातून 728 प्रेक्षक वर्ग घरबसल्या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. सामना एकतर्फी असं म्हटलं तरी हरकत नाही आपण पाहतोय कारण 2 चेंडू आणि तब्बल 14 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये
पप्प्या पारदीना केलेली निराशा आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला आपण पाहतोय. एखादा खराब चेंडू पुन्हा एकदा मात्र मॅच मध्ये घेऊन येईल. एखादा नो चेंडू जर का मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने फेकला मात्र तसं करेल का हे देखील पाहावं लागेल. सामना पूर्णपणे आपण जर का पाहिलं गेला एकतर्फी आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचा वारदोली संघ अद्यापर्यंत 2 चेंडू आणि तब्बल 14 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये. रेग्युलर पॉल मधील हा पहिला सामना आपण पाहतोय ज्या अनुषंगाने 3 मॅचेस आपण कव्हर केल्या एक्स्ट्रा पॉल मधील. पुन्हा एकदा मात्र गोल्डन स्पॉट वरची सफर आणि इथून मात्र फक्त औपचारिकता बाकी असेल. अंतिम 1 चेंडू आणि अद्यापही 14 धावसंख्येची गरज. असं वाटलं होतं जोपर्यंत नरेश फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होता सामना पूर्णपणे खेचून देईल मात्र जिथून रनआउटच्या स्वरूपात बाद झाला पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला आणि शेवट मात्र गोड केला जातोय वारदोली टीमच्या माध्यमातून. सामना जिंकलाय जय हनुमान वारदोली संघ. पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक जय वाघोबा दामणी संघ.